हिचा या घराशी काही संबंध नाही, असं म्हणत त्याने तिचं नाव कायमचं घेतलंच नाही. काही महिन्यांनी घरातलं वातावरण पुन्हा नेहमीसारखं दिसायला लागलं. सुभाष पुन्हा शेतात, कविता घरात आणि मुलं त्यांच्या अभ्यासात गुंतली. पण अंतर्गत तणाव संपला नव्हता. सुभाषच्या मनात मुलीच्या पळून जाण्याची जोखम खोलवर झाली होती. ती अधूनमधून पत्नीवर दोष ठेवत असायचा. तुझ्यामुळे मुलगी बिघडली. जर तू तिला एवढं मोकळं ठेवलं नसतं तर घराची इज्जत धुळीत गेली नसती. त्या दिवशी दुपारी सुभाषने घरी सांगितलं, मी शेतात पाणी मारायला चाललोय, परत यायला वेळ लागेल. तो सायकलवरून शेतात गेला. संध्याकाळ झाली. रात्रीचा अंधार दाटला. पाण्याचं काम संपेपर्यंत रात्रीचे 9 वाजले. जसा तो सायकलवर बसला तसा मागून कोणीतरी येत असल्याचं त्याला जाणवलं. क्षणात गोळीबार झाला. गोळी त्याच्या कमरेला लागली. सुभाष वेदनेने किंचाळत रस्त्याच्या दिशेने धावत सुटला. सुमारे 200 मीटर गेल्यावर तो कोसळला. मदतीसाठी आवाज दिला पण आजूबाजूला कुणी नव्हतं. थोड्या वेळाने काही तरुण गाडीने तिकडून आले. त्यांनी पोलिसांना व ॲम्ब्युलन्सला कॉल केला. रुग्णालयात सुभाषला दाखल करण्यात आलं. तो शुद्धीत होता, पण रात्री वाढत चाललेल्या वेदनांनी त्याचं शरीर थकून गेलं. पहाटे 5 वाजता त्याचा मृत्यू झाला. 24 जूनच्या सकाळी शवविच्छेदन झालं आणि संध्याकाळी अंत्यसंस्कार पार पडले. गावभर भीतीचं वातावरण पसरलं. एक साधा शेतकरी, कोणाच्याही नादात नसलेला, आणि अशी त्याची हत्या, प्रश्न सर्वांच्या मनात होता. 25 जूनला त्याचा मुलगा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हत्येचा FIR दाखल करतो. जिल्हा पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं. 4 वेगवेगळ्या पोलीस टीम तयार करण्यात आल्या. रूरल क्राईम सर्व्हिलन्स टीम, स्थानिक पोलीस टीम आणि रॅपिड ॲक्शन फोर्स. पोलिसांनी घरातील प्रत्येक